वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ लोटस क्रिएशन्स। आज आपण शिकणार आहोत नथ, पण नथ ही वेगळ्या प्रकारे आपण बनवणार आहोत। ज्यांना नथीचा बेस बनवताना प्रॉब्लेम येतो, ज्यांना अवघड जातं, त्याच्यासाठी स्पेशली नथ आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल आपण बघून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला लागतील हे असे बेस, जे नथनीसाठी वापरू शकतात तुम्ही। त्याच्यामध्ये 2 साईज येतात, तर आपल्याला इथे मोठी साईज लागणार आहे। हे राऊंडमध्ये आहे। नंतर आपल्याला लागतील लोरियल्स, पर्ल चेन। ही साईज मी जस्ट माझ्या कानाच्या प्रमाणे घेतलेली आहे। 5 mm चे बीड्स, क्रिस्टल्स, बीड कॅप्स, ह्या अशा ज्या पर्ल घुगरी येतात त्या लागतील। कुंदन लागेल। इथे मी एअर हुक घेतलं आहे ते। आणि नथ बांधण्यासाठी आपल्याला 0.5 गॉजची वायर लागेल आणि 0.3 ची टूल्स। तर आता आपण चालू करून घ्या। आधी आपल्याला ही नथ 0.5 mm च्या वायरने राऊंड बेसवर बांधायची आहे। तर आपल्याला एक साधारणतः 10 ते 12 इंचाची वायर आपल्याला लागेल। आपल्याला ही वायरने ही नथ बांधायची आहे। साईडला मी थोडंसं फोल्ड करून घेते, म्हणजे आपण जे घालू मटेरियल ते बाहेर येणार नाही। आता मी पूर्ण बांधणार नाही आहे, आधी पहिले त्याच्यात ओवून घेणार आहे। तर त्यासाठी पहिल्यांदा मी 5 mm चा बिंदी बीड्स घालते। नंतर पर्ल घुगरी, जी आपल्याला पर्ल चक्री किंवा घुगरी बोलतात, ते घालते। त्याच्यानंतर मी बीड कॅप घालणार आहे एक। 6 mm चा ग्रीन क्रिस्टल घालते आणि परत बीड कॅप घालते। डिझाईन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता। मी जस्ट तुम्हाला दाखवते की कसं करायचं आहे। तर मी ग्रीन आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवते, कारण कुंदन माझं तसंच आहे। त्याच्यानंतर लोरियल्स आपल्याला पाहिजे तसे घालू शकता। इथे मी 5-6 घालणार आहे आधी। लोरियल घालून झाल्यावर परत मी बीड कॅप आणि क्रिस्टल घालून घेते। क्रिस्टल मी इथे 6 mm चे वापरले, तुम्ही 8 mm चे पण वापरू शकता। त्याच्यानंतर परत एक बल घुगरी घालते। हे सर्व मटेरियल तुम्हाला नथीच्या सामानामध्ये मिळून जाईल। नंतर लोरियल्स इथे थोडा जास्त घालायचे आहेत आपल्याला। इथे मी साध्या क्वालिटीच्या लोरियल्स वापरल्या, तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या लोरियल्स बनवून वापरू शकता। नंतर मी कुंदन घालते। कुंदनमध्ये आपण बघू शकता इथे दोन्ही साईडला 3-3 होल आहेत। तर इथे फक्त मधल्या होलमधनं आपल्याला ही वायर पास करून घ्यायची आहे। आता आपल्याला पर्ल चेन घालायची। ही तुमच्या अकॉर्डिंग, कस्टमरच्या किंवा तुमच्या साईजप्रमाणे घेऊ शकता। म्हणजे नाकापासून कानापर्यंत तुम्हाला केवढं अंतर हवं आहे, तर साधारणतः 7 ते 10 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही घेऊ शकता। आणि पहिल्यांदा आधी नथ ही किती बेसवर कशी होते ॲडजस्टमेंट ते बघून घ्या, कारण जर तुम्ही छोटे वापरणार असाल बेस तर तुम्ही कमी वापरा, लेंथ कमी जास्त करू शकता। तर मी ही पर्ल चेन घालून घेते एका साईडने आणि परत लोरियल्स घालणार आहे।
परत एक पर्ल चक्री घालते आणि सेम जे कॉम्बिनेशन आपण केलं होतं बीड कॅप घालून तेच मी करते, पण इथे मात्र मी पहिला ग्रीन घेते आहे आणि नंतर लाल घेणार आहे. तर परत एक थोडे फ्लोरियल्स घालते, परत एक पर्ल चक्री आणि रेड क्रिस्टल घालून घेते आणि शेवटी 5 mm चा बिंदी बॉल घालते. आता तुम्ही मेन स्टेप बघून घ्या, ही लेंथ माझ्या पाहिजे तेवढी अकॉर्डिंग बरोबर झालेली आहे. तर इथे फक्त बांधताना आधी जस्ट त्या होलला बांधून घ्यायची आहे घट्ट. फक्त काळजी एवढीच घ्यायची की जे आपण घेतो आहे बेसचा तो कुंदन तो वरती यायला पाहिजे आणि मग राऊंडमध्ये खेचून व्यवस्थित शेवटच्या बॉलपर्यंत वायर आणून घट्ट बांधून घ्यायची आणि उरलेली ट्रिम करून टाकायची. आता ही जस्ट आपण नथ फिक्स केली आहे. आता आपल्याला ती बांधायची आहे, तर त्यासाठी आपल्याला लागेल 30 गॉजची वायर म्हणजे 0.3ची वायर. तर साधारणतः 1 मीटर इथे मी तुकडा घेतलेला आहे आणि जिथून आपण स्टार्ट केली तिथूनच आपण परत बांधायला घ्यायला पाहिजे. फक्त खेचा थोडी वायरने जरा ताणून घ्या आणि वरच्या साईडने कट करा म्हणजे नाकाला लागणार नाही. आता मी बांधून घेते. सोपी आहे बांधण्यासाठी, तुम्हाला जस्ट त्याच्यावरनं राऊंड करून बांधायचं आहे 2-2 वेळा. तार ही फिरवून घ्यायची आहे प्रत्येक मणी मागे आणि म्हणजे जी फिक्स होत राहील त्याच्यावरती. थोडी घट्ट खेचून बांधायची आहे म्हणजे आपला बेस परफेक्ट बसेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बांधून घ्या. आता ही कुंदनचे जे आपले होल आहेत, आपण मधल्या होलमधनं 0.5 mm घातली आहे, तर आपण 0 त्या आधीच्या होलमधनं घालून व्यवस्थित बांधून घ्यायची. फिनिशिंग फक्त व्यवस्थित आलं पाहिजे. आणि इथे मी फक्त जस्ट उरलेली 30 गॉजची वायर स्प्रिंग सारखी करते, त्याच्या भोवती गुंडाळून घेते म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल. आणि उरलेले पीस कट करून टाकते आणि इथे जम्परिंगला हुक अटॅच करून घेतला आहे जम्परिंगच्या साहाय्याने. तर तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ही नथ झालेली आहे रेडी. ही तुम्ही नॉर्मल आपण जे नथ बनवतो त्याप्रमाणेही बनवू शकता, पण ज्यांना नथीचा बेस बनवताना खूप प्रॉब्लेम होतो की आणि झटपट बनवायची असेल तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली आहे आणि नॉन महाराष्ट्रीयनसाठी पण चांगली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू फॉर वॉचिंग.